नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आज आपण बघूया नवोदयचा सिलेबस। त्याच्यामध्ये आपल्याला 3 सब्जेक्ट आहे। 3 सब्जेक्टमधून आपण मानसिक क्षमता चाचणी बघूया। हे मानसिक क्षमता चाचणीमध्ये एकूण 10 प्रकरणे आहेत। तर 10 मध्ये आपण बघूया वेगळे पद शोधा, जुळणारी आकृती पूर्ण करा, 4 नंबर आहे मालिका पूर्ण करा आणि 5 नंबर आहे समसंबंध, 6 नंबरला आहे भौमितिक रचना पूर्ण करा आणि 7 नंबरला आहे आरशातील प्रतिमा, 8 नंबरला आहे घडी घाला आणि घडी उकला, 9 नंबरला आहे अवकाश कल्पना तुकडे जोडा आणि 10 नंबरला आहे लपलेली आकृती शोधा। हे झाले आपले मानसिक क्षमता चाचणीमध्ये। आता आपण बघूया अंकगणित। अंकगणितामध्ये काही चॅप्टर त्यांनी वगळलेले आहेत, ते आपण बघूया। अंकगणितामध्ये पहिलं चॅप्टर जे आहे संख्या व संख्या पद्धती। दिसत नाहीये ना। पहिलं जे चॅप्टर आहे ते आहे संख्या व संख्या पद्धती। दुसरा आहे पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया आणि 3 आहे अपूर्णांक आणि त्यावरील 4 मूलभूत क्रिया। चौथा आहे अवयव व गुणक यांची गुणधर्मे। 5 आहे हे 5 नंबरचं चॅप्टर जे आहे ते त्यांनी वगळलेलं आहे। लसाई मसावी या वर्षाला येणार नाही म्हणतात, या टाईपमधले क्वेश्चन। 6 नंबरला आहे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया आणि 8 नंबरला आहे लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन आणि जे त्याचे मापन आहे हे याच्यामध्ये आहे, कसा उपयोग केला जातो। आणि 9 नंबरला आहे अंतरकाळ गती, अंतरकाळ आणि गती। आणि 10 नंबरला आहे गणितीय सूत्रे। हे बघा 10 नंबरला आहे गणितीय सूत्राचे अंदाजीकरण आणि 11 नंबरला आहे गणितीय सूत्राचे सरलीकरण। नंतर आहे शतमान आणि त्याचे उपयोग, नफा तोटा, सरळ व्यास, परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ। याच्यामध्ये आलेख, रेषाखंड हे पण दिलेलं आहे आणि मराठीमध्ये आपल्याला उतारे देतील आणि शब्दसमूहाबद्दल समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि या प्रकारे तुमचा नवोदयचा सिलेबस असणार आहे। धन्यवाद।